आज मी जी रेसिपी बनवणार आहे ती पाहताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आणि तुम्हाला एकदाच वाटेल की कधी आपण बनवतोय आणि कधी बनवून हे खातोय। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या कुकिंग लंच ब्लॉगमध्ये। आज मी लंच बॉक्ससाठी पनीर पटियाला आणि त्यासोबतच खाण्यासाठी मिल्क पराठा बनवणार आहे। हे जे कॉम्बिनेशन आहे एकदम परफेक्ट आहे, खूप म्हणजे खूप टेस्टी लागतं खायला। आधी आपल्याला ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे। तर बाकीच्या ज्या पनीरच्या रेसिपी आहेत त्यापेक्षा पनीर पटियालाची ग्रेव्ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते। त्यासाठी इथे मी एक कांदा घेतला आहे, याला आपल्याला रफली चॉप करून घ्यायचा आहे। 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची आणि थोडंसं अद्रक, राहिलेला एक कांदा आणि टोमॅटो आपल्याला नंतर वापरायचा आहे। इकडे गॅस चालू करून त्यावरती मी एक कढाई ठेवून घेतली। यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं बटर टाकून घेतलं। बटर व्यवस्थित मेल्ट झालं की लगेच यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, कट करून घेतलेला कांदा, अद्रक, हिरवी मिरची, 6 ते 7 काजू, एक दालचिनीचा तुकडा बारीक कट करून, 3 ते 4 लवंग आणि 3 ते 4 काळी मिरी। इथे मी हिरवी इलायची टाकायची विसरली होते, ती सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की लगेच आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळदी पावडर सुद्धा टाकायची आहे, म्हणजे हे जे सगळं साहित्य आहे हे लवकर सॉफ्ट होईल। पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे। पाणी टाकल्यामुळे यामधलं काजू आणि कांदा, बाकी सगळं साहित्य लवकर सॉफ्ट होतं। आता गॅसची स्पीड कमी करून याला आपण असंच ठेवूयात आणि आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे। मिल्क पराठा बनविण्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ छान चाळून घेतलं आहे। चिमूटभर मीठ आणि 1 चमचा साखर टाकून घेतली। 2 चमचे आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे। मिल्क पराठा बनवतोय तर आपल्याला मिल्क पावडर ही लागणारच आहे, जास्त नाही, मी फक्त 2च चमचे मिल्क पावडर घेतली। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला आता याला छान सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे। तर इथे मी पीठ मळण्यासाठी सुद्धा दूधच वापरणार आहे। दूध थोडंसं कोमट करून घ्यायचं, जास्त नाही, एकदम थोडंसं हाताला चटके सहन होतील एवढं गरम करून घ्यायचं आणि याला आपल्याला मळून घ्यायचं आहे। छान सॉफ्ट असा पिठाचा गोळा तयार करून झाला की यावरती मी अर्धा चमचा बटर टाकून घेते। बटरमुळे मिल्क पराठ्याला खूप छान टेस्ट येते आणि गॅसवरती ठेवलेलं मिश्रण सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे। मी गॅस बंद करून घेतलेला आहे। पीठ सुद्धा छान असं मळून झालेलं आहे। आता याला आपण झाकून असं साईडला ठेवून देऊयात। आता पनीर पटियालासाठीची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे। इथे मी 1 इंच अद्रक याला असं लांब लांब कट करून घेतलेलं आहे। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या सुद्धा मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे हिरवी मिरची कट करून घेतली तर त्याची टेस्ट खूप छान येते ग्रेव्हीमध्ये। आणि राहिलेला कांदा सुद्धा बारीक कट केलेला आहे। सगळं साहित्य कट करून झालं की इकडे मी गॅस चालू करून त्यावरती कढाई ठेवून घेतली। कढाईमध्ये 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि लगेच कट करून घेतलेला अद्रक आणि लसूण याला आपल्याला एक अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे, थोडासा कलर चेंज होईपर्यंत। मिरची आपल्याला लगेच टाकायची नाही, जर लगेच टाकली तर ती जळली जाईल आणि त्याची टेस्टसुद्धा चांगली येणार नाही। त्यामुळे आधी कांदा टाकून घ्यायचा आणि नंतरच आपण हिरवी मिरची टाकून घेणार आहोत। कांद्याला आपल्याला छान असा हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। तोपर्यंत या ठिकाणी मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत। अशा प्रकारे चॉपरमध्ये मी टोमॅटो चॉप करून घेणार आहे। जर तुमच्याकडे असं चॉपर नसेल तर तुम्ही टोमॅटो डायरेक्ट बारीक कट करून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये त्याची पेस्ट तयार करून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही। पण मी या ठिकाणी अशा प्रकारे टोमॅटो चॉप करून घेतलेले आहेत। टोमॅटो या ठिकाणी एकदम परफेक्ट असे चॉप झालेले आहेत। आता इकडे आपलं कांद्याला सुद्धा हलकासा सोनेरी कलर आलेला आहे। यामध्ये आता आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा धने पावडर, 1 चमचा जिरा पावडर। सगळे मसाले व्यवस्थित यामध्ये परतून घेऊयात। लगेच यामध्ये आता चॉप करून घेतलेलं
टोमॅटोसुद्धा टाकून घ्यायचं आहे। टोमॅटो टाकलं की लगेच चवीनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात। आता इकडे आपले जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते सुद्धा पूर्ण थंड झालेलं आहे। काजू, कांदा वगैरे याला आता आपल्याला मिक्सरमधून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। एकदम बारीक सॉफ्ट पेस्ट तयार करून घ्यायची। तयार करून घेतलेली पेस्टसुद्धा आता लगेच मी यामध्ये टाकून घेते। व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपल्याला यामध्ये पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे। तर हे जे मिक्सरचं भांडं आहे यालाच मी छान विसळून यामध्ये टाकून घेणार आहे। बिलकुल वेस्ट नाही झालं पाहिजे काहीसुद्धा। पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। ग्रेव्ही तुम्हाला किती दाटसर किंवा पातळ हवी आहे त्यानुसार। आता याला आपल्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आली की आता यामध्ये मी फ्रेश क्रीम टाकून घेते। जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही आपली दुधावरची जी मलाई असते ती सुद्धा टाकून घेऊ शकता। थोडीशी साखर, चवीनुसार मीठ आपण आधी पण वापरलेलं आहे हे लक्षात ठेवूनच मीठ टाकून घ्यायचं। आणि कसुरी मेथीमुळं या ग्रेव्हीला खूप म्हणजे खूप छान चव येते। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी ग्रेव्ही आहे ही एकदम परफेक्ट तयार झालेली आहे। नुसत्याच चपातीसोबत सुद्धा तुम्ही ही ग्रेव्ही खाऊ शकता। ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे। आता आपल्याला मेन पार्ट म्हणजे पनीर पटियालाचे रोल्स तयार करून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी 100 ते 150 ग्राम पनीर घेतलेला आहे। पनीर आपल्याला एकदम बारीक छान असं किसून घ्यायचं आहे। किसून घेतलेल्या पनीरमध्ये थोडीशी कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, 4 ते 5 मनुके आणि 4 ते 5 काजू मी बारीक कट करून घेतलेले आहेत। काजू आणि मनुके नक्की यामध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे यामुळे खूप छान चव येते। चवीनुसार मीठ, थोडंसं काळं मीठसुद्धा घेतलेलं आहे। अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 छोटा चमचा गरम मसाला टाकून घेतला। आता याला एकदम हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर पापड, इथे मी आपण घरामध्ये जे रेग्युलर यूज करतो तेच पापड घेतलेले आहेत। तुम्ही कुठलाही पापड यूज करू शकता। पापड आपल्याला पाण्यामध्ये असा बुडवून घ्यायचा आहे। एक 10 ते 15 सेकंद बुडवायचं। जर पापड जास्त जाड असतील तर 30 ते 40 सेकंद त्याला पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं। वरती काढून यावरती आता आपण जे पनीरचं स्टफिंग तयार करून घेतलं होतं ते ठेवून घ्यायचं आणि पापडच्या दोन्ही साईडच्या ज्या कडा आहेत त्या दोन्ही कडा आपल्याला मुडपून घ्यायच्या आहेत। हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि नंतर दोन्ही पण कडांना धरून याचा आपल्याला छान असा रोल तयार करून घ्यायचा आहे। एकदम परफेक्ट रोल तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने राहिलेला सगळ्या स्टफिंगचे आपल्याला रोल तयार करून घ्यायचे आहेत। मी तुम्हाला इथे आणखी एक रोल तयार करून दाखवते। पापड पाण्यामध्ये बुडवून घेतलेला आहे। यावरती पनीरचं स्टफिंग ठेवायचं। दोन्ही पण साईडने याला आपल्याला मुडपून घ्यायचं आहे याच्या कडा आणि नंतर दोन्ही कडांना धरून याचा व्यवस्थित असा रोल तयार करून घ्यायचा। सगळ्या स्टफिंगचे अशाच प्रकारे रोल तयार करून घ्यायचे आहेत। आणि इकडे मी पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। मी पापड हे शालो फ्राय करून घेणार आहे। तुम्ही याला डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकता, पण त्याची काही गरज पडत नाही। शालो फ्राय सुद्धा हे एकदम छान होतात। दोन्ही पण साईडने याला आपल्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। खूप वेगळ्या प्रकारची पनीरची ही रेसिपी आहे, तर तुम्ही सुद्धा एकदा तरी लंच बॉक्ससाठी अशा प्रकारे पनीर पटियाला नक्की ट्राय करून पहा। खूप छान तयार होते आणि खायला तर खूप म्हणजे खूप टेस्टी लागते। किंवा घरी कोणी पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही अशा प्रकारे पनीर पटियाला बनवू शकता। या ठिकाणी हे रोल्स एकदम मस्त फ्राय झालेले आहेत। याला छान असा ब्राऊन कलर मस्त क्रिस्पी झालेले आहेत। काढून घेऊयात आणि राहिलेले रोल्स सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत। पनीर पटियाला आणि त्यासोबत खाण्यासाठी ग्रेव्ही दोन्ही पण आपलं रेडी झालेलं आहे। आता पराठा बनवून घ्यायचा आहे। पीठ सुद्धा या ठिकाणी मस्त फुललेलं आहे। आता यातला आपल्याला एक उंडा तयार करून घ्यायचा आणि सुरुवातीला याची आपण नॉर्मल जशी चपाती करतो तशी चपाती गोल लाटून घ्यायचं याला।
यावरतून आपल्याला आता बटर लावून घ्यायचं आहे। बटर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता। पूर्ण चपातीला असं तूप लावून घ्यायचं आणि याला आता स्क्वेअर शेपमध्ये मी आज बनवणार आहे पराठे। तर स्क्वेअर शेप देण्यासाठी हे पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे याला फोल्ड करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा याला सुक्या पिठामध्ये बुडवून छान असा याचा स्क्वेअर शेपमध्ये पराठा लाटून घ्यायचा। घरामध्ये जर लहान मुले असतील तर त्यांना अशा प्रकारे वेगवेगळ्या शेपमध्ये तयार केलेले पराठे खायला खूप छान वाटतं। माझ्या मुलीला खूप आवडतात अशा प्रकारे पराठे। किंवा जे मुलं खाण्यापिण्याच्या बाबतीत नाटकं करतात त्या मुलांना तुम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीने पराठे तयार करून देऊ शकता। मिल्क पराठा तर लहान मुले खूप आवडीने खातात। पराठा लाटून झाला की आता आपल्याला याला भाजायचं आहे। तव्यावरती सुरुवातीला थोडंसं तूप सोडून घ्यायचं म्हणजे पराठा तव्याला चिटकून बसत नाही। पराठा तव्यावरती टाकून घेतला। आता दोनही साईडनं उलटपलट करून आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। भाजत असताना दोन्ही पण साईडनं यावरती घी लावायचं आहे। तेलाच्या ऐवजी मिल्क पराठ्याला तुम्ही घीच लावा म्हणजे हा पराठा खायला खूप छान लागतो। दोन्ही साईडनं पराठा मस्त फुगलेला आहे आणि कलरसुद्धा ह्याला एकदम परफेक्ट आलेला आहे। अशाच प्रकारे राहिलेल्या सगळ्या पिठाचे आपल्याला पराठे तयार करून घ्यायचे आहेत। हे जे मिल्क पराठे आहेत याला तुम्ही गरम गरम चहा सोबत खाऊ शकता किंवा पनीरची कुठलीही भाजी असेल त्यासोबत खाऊ शकता। खूप म्हणजे खूप छान लागतात खायला। लंच बॉक्ससाठीची सगळी तयारी करून झालेली आहे। लगेच आता लंच बॉक्स भरायला घ्यायचा आहे। हे जे पनीर पटियालाचे रोल्स आहेत याला आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे म्हणजे ते लंच बॉक्समध्ये व्यवस्थित भरता येतात। कशी वाटली तुम्हाला आजची लंच बॉक्स रेसिपी हे मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा एकदा तरी अशा प्रकारे पनीर पटियाला आणि त्यासोबत मिल्क पराठा नक्की लंच बॉक्ससाठी ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन लंच बॉक्स रेसिपी सोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। बाय बाय। थँक यू।